नमस्कार येवकार तुमकां सगळ्यांक परत एकदा आयच्या या खाशेल्या एपिसोडान आमी तुमच्या खातीर एक अशा व्यक्तिमत्वाची भेट घेवन आयिल्ली आसा जे तुमकां सदांच गोंयच्या जमिनी खातीर लढताना दिसतले. बेकायदेशीर लँड कन्वर्जन म्हणा, इलिगल हिल कटिंग म्हणा, त्याच्या विरोधान लढताना दिसतले अशें हे व्यक्तिमत्व. एनवायरमेंट तशेंच लँड कन्वर्जन एक्टिविस्ट श्री स्वप्नीश शिर्लेकर. नमस्कार सर तुमकां. येवकार. वेळ काढल्याबद्दल पहिले तर धन्यवाद. आयच्या या पहिल्या या खाशेल्या कार्यावळीचो पहिलो प्रश्न म्हणटा तो तुमचो आम्ही हाल्लीच एक सोशल मिडिया पोस्ट पयलो जितून तुम्ही आरंबोल मार्शल मार्चाच्या बद्दल एक सक्सेसफुल स्टोरी घातलेली अबाउट लास्ट पेंजिम मीट जी जस्टिस रेबेलो हेंच्यांनी ऑर्गनायज केल्ली. हे सगळे जे प्रोटेस्ट आसा मीट आसा ती त्या टायमार खूप एनर्जेटीक आसता आणि खूप सक्सेसूय मेळा तुमकां. पण आफ्टर दॅट प्रोटेस्ट ती एनर्जी खंय ना खंय डावन जाता. तुम्ही ती एनर्जी लोकां मदीं तशीच दवरपा खातीर तुम्ही कितें स्टेप्स घेतल्या? पहिली फंडामेंटली आमकां एक गोष्ट समजपाक जाय की हे जे आमचे मिशन आहा ते T20 गेम न्हू. इट इज अ टेस्ट मॅच. येस. सो जी एनर्जी प्रत्येक दिसा दिसपाक जाय. आमकां प्रत्येक बॉलाक सिक्सर मारपाची गरज ना. एट सम डेज आमकां तो बॉल सोडचो पडटा. जर आमच्या झोनान मेळ्ळो जाल्यार मागीर तो सिक्स मारप आसता. सो आतां सद्याक आमकां अशें रिपिटेडली बॉल्स मेळपाक लागला जे आमकां सिक्स मारपाची संदी दितात. आनी बॉलर्स आमचे हेत आहात न्हू, सरकार आनी तेंचे मिनिस्टर, तो लूज बॉल्स घालीत आहा आमकां. आतां ते लूज बॉल्स घालपाचें कारण म्हटल्यार तेंकां जालो ओवर कॉन्फिडंट. आमी करता ते पचोन वयता अशें तेंकां दिसपाक लागला. म्हणून आतां लोकांची संख्या वाडपाक लागला ह्या असल्या एजिटेशनान पार्टिसिपेट करपाची. म्हणून नंबर ऑफ एजिटेशन्स आनी सायज ऑफ एजिटेशनूय आतां वाडपाक लागला. हय, मोठ्या प्रमाणान आमी लास्ट मिटींग जी पणजे जाली ती मोठ्या प्रमाणान लोक थंय पयले हांवें. आनी त्या मिटिंगेचो एक मुद्दो म्हणटा तो 10 पॉयंट चार्टर, पीपल चार्टर. सो कशें कितें फुडें व्हरपाचें आसा हे 10 पॉयंट्स तुमी? कसो सक्सेस मेळयतले? सक्सेस आतां न्यू इयर रेजोल्युशन्सो तो पयल्याच आठवड्यान जालो एक म्हटल्यार कार्यक्रम. आनी बिगस्ट आमकां एडवांटेज म्हटल्यार ह्या एजिटेशनाक आमी फाटले 3-4 वर्सां तेच्या पयलीं पासूनय रिलेटेड टू लँड इश्यूज आमी प्रोटेस्ट करीत आहा, फायट दीत आसा. पूण हितून आमकां ह्या मॅचीक आमकां आनी ह्या वर्सा एक हो म्हणटा पळय सारको मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर क्रिकेटीन तसो आमकां रिटायर्ड जस्टीस फर्दीन रेबेलो ऑन बोर्ड येयल्लो आहा आमच्या टिमीक खेळपाक. सो ती एडवांटेज. सो जेन्ना असले प्लेयर्स येता आमच्या टिमीक खेळपाक तेन्ना जिखपाचे चान्सीस प्रोबेबिलिटी ऑटोमॅटिकली वाडटा. सो आतां तेंच्यांनी फर्स्ट स्टेप प्रोग्राम जालो, लोकां कडल्यान कन्सेंट घेतले फॉर दीस 10 पॉयंट्स. आनी काल सीएमाक वचोन प्रेझेंटूय करून येयल्लेले आहा. आतां आमचो रोल आसा तो फॉलोअप करप. सो हो जे 10 पॉयंट्स आसा ते फक्त लायक अर्बन लोकां खातीरूच आसा काय गांवचे जे लोक आसा तेंचोय आवाज तुमचे कडल्यान पावतलो सीएमा कडेन अशें दिसता? हो, एक्चुअली ते जर 10 पॉयंट्स तुमी बारीक पळयशात जाल्यार हो लार्जली रुरल एरियांच्या प्रोटेक्शनाक लागून आहा. फॉर एग्जाम्पल आमचो बाब ताहीर नोरनान त्या दिसाचो विशय घेतलेलो. तेणी तो हिल कटिंगाचो विशय घेतलेलो आनी कायद्यान कितें प्रोविजन आहा ते तो विशय आयच्या दिसाक पळोवंक वचत जाल्यार अर्बन एरियांनी हिलांक व्हडलेशे प्रोटेक्शनाची गरज ना, कित्याक तर हिलूच उरलेले ना. आमच्या हिंटरलँडांनी गांवांनी जे दोंगर आहा तेंचेर सद्याक अटॅक चालू आसा. सो ते प्रोटेक्शनाचे सारके इम्पॉर्टन्स येयल्लेले आसा. सो हे 10 पॉयंट चार्टर जर आमी म्हटले जाल्यार हिल कटिंग म्हणा किंवा टॅनन्सी म्हणा हे गांवा संदर्भान जास्त कनेक्टेड आहा, रिलेटेड आहा. सो हे 10 पॉयंट चार्टर आहा इट इज प्रोटेक्टिंग आवर विलेजीस मोस्ट इम्पॉर्टंटली अशें तर म्हाका तरी दिसून येता. ओके. अशी एक मेजर वरी म्हणटा तो म्हणजे लोकां मदीं एक वरी आसा की हे जे स्ट्रॉंग मुवमेंट्स आसा हे हायजॅक जावपाक शकता बाय पॉलिटिकल पार्टीज ऑर जे पीपल विथ हाय पॉवरफुल इंडिव्हिज्युअल म्हणपाक शकता. हाऊ डू यू प्रोटेक्ट दिस? टील द टायम आमचो जो ऑब्जेक्टीव आसा, प्री डिटर्माइंड ऑब्जेक्टीव म्हणटा, तो अचीव जाता आनी तेका रिस्क ना जाल्यार म्हाका रिस्क दिसना. ऑब्जेक्टीव अचीव जाले पुरो. मागीर तेजो क्रेडीट कोण घेवपाक सोदता तो सेकंडरी. पयलीं काम तरी जावं न्ही.
सो यू आर वेटिंग फॉर द वर्क टू हॅपन आणि क्रेडिट्स. क्रेडीट पळय, क्रेडिटाचें कितें आहा, जे कोण न्हू क्रेडिटाक लागून काम करतात पळय तांकां रिजल्ट मेळोवपाक खूब डिफिकल्टी येता अशें आमची समज आहा. लार्जली बिकॉज तेंचो लार्जर फोकस हेजेर आसता की हे करीत जाल्यार आपलें नांव येतलें काय ना, ते नांवाचे जर कुशीक दवरले आनी हे करपाक जाय म्हणून फुडें सरलो जाल्यार इजिली रिजल्ट्स अचीव जाता. तुमच्या या शब्दा वयल्यान म्हाका अनेक गोष्टी याद येयली. एवरी टायम तुम्ही म्हणटा की हो जो मुवमेंट आसा वो पॉलिटिकल ना, दीस इज प्युअरली फॉर गोवन पीपल. सो तुमकां दिसता की ऑफकोर्स पॉलिटिशियन्सूच लॉ ड्रॉ करता, बट तुमकां दिसता विथआउट पॉलिटिकल पावर हे सगळें पॉसिबल आसा? पळय कशें आसा, आमकां एका डायरेक्शनान वचपाक जाय. आतां कितलोय हांव बशीन बसलो आनी म्हाका कंडक्टर म्हाजे कडेन येयल्लो नाका, कित्याक तो म्हाजे कडल्यान पयशे घेतलो, तिकेट दिवंकूच जाय, पूण कंडक्टर येवंक ना जाल्यार पयशे काडपाची गरज ना. कितले म्हाका आवडो किंवा ना आवडो तो ते बशीन आसतात न्हू. सो आमकां जर एक गोल अचीव करपाक जाय जाल्यार जे लेजिस्लेशन्स आहा जितून पॉलिटिशियन्स ऑपरेट करतात ते तितलेच इम्पॉर्टंट आहा तो गोल अचीव करपाक. आमकां एक पिलर ऑफ द डेमोक्रेसी आमी कुशीक दवरली ना, तूं हांगा येवं नाका म्हटलें जाल्यार कामां जावची ना ती. तेंचें पार्टिसिपेशन आसपाक जाय, पूण त्याच वांगडा आमी हें एन्श्योर करपाक जाय की ते फक्त आपल्या फायदो अचीव करपाक लागून आमचे ऑब्जेक्टीव खंय कॉम्प्रोमायज जायना किंवा ताका रिस्क क्रिएट करता अशें जावपाक जाय. आमचो ऑब्जेक्टीव फोकस उरपाक जाय, तांकां क्लियर कट इन्स्ट्रक्शन वचपाक जाय, हो ऑब्जेक्टीव अचीव जावपाक जाय. हेज्या सरभोंवतणी जर तुमकां कितें जर अचीव करपाचो आहा, आपलें नांव क्रेडीट बीन, जाल्यार करा, पूण हे किंवा ते अशें करनाका. हे कंपल्सरी, हेज्या वांगडा जर तुमकां कितें बेनिफीट मेळटा जाल्यार घेया, पूण म्हाका तूं हे कॉम्प्रोमायज करून तुमकां एडवांटेज जातलो म्हणून हे करया म्हणून सांगूं नाका. आमी खूब प्रोटेस्टांनी अशेंय पळयल्लें आसा की जेन्ना एक्टिविस्ट प्रोटेस्ट करता तेन्ना लायक पॉलिटिकल पार्टीज येता, स्पेशली ऑपोजिशन लिडर्स म्हणपाक शकता, विथ द सेम मोटीव. सो तुमकां दिसता की ऑपोजिशन लिडर्स आनी तुमच्या मुवमेंटा वांगडा ते असेंब्लीन तुमचे मुवमेंट्स, तुमचे जे मोटिव्स आसा ते असेंब्लीन तेंच्यांनी घेवन वयचे अशें दिसता तुमकां, ऑर तेंचे मोटिव्स तेंचे कडेन आनी तुमचे मोटिव्स तुमचे कडेन? पळय, असेंब्ली एक अशी प्लेस आहा ज्या जाग्याचेर तांकां खेळपाक मेळटा, आमी वचोन थंय खेळूं शकना. सो जेन्ना आमी जे मुद्दे रस्त्यार मांडटात, म्हटल्यार स्ट्रिट्सांचेर, आमचो जागो चडसो रस्त्यार न्हू आनी सोशल मिडियाचेर बी, हे सगळे जागे तांकां अवेलेबल आहा. एड टू दॅट तांकां असेंब्लीन उलोवपाक मेळटा, तो तेंचो प्रिविलेज, तो आमकां ना. सो वी वील बी डेफिनेटली एक्सपेक्टींग देम, आमची अपेक्षा आसता की ते आमचे मुद्दे घेवन थंयसरूय उलयतले म्हणून. एक्झॅक्टली. आतां हाल्लीचे आमी मॅटर पळयता, स्पेशली पेडण्या सायडीन जी तारोलकरान मॅटर काडलेलो आनी तेजेर उतरूय येयले TCP मंत्र्यांचे. तुमचो कितें टेक आसा तेजेर? हांवें तेजेर काल म्हाजें उतर सांगलें की TCP मिनिस्टर उतरांनी खेळपाचो प्रयत्न करता. तो म्हणटा प्रोविजनल एप्रुवल केलो हेजो अर्थ कन्वर्जन जावंक ना किंवा झोन चेंज जावंक ना, पूण प्रोविजनल एप्रुवल दिल्या उपरांत गॅजेट जाता, ते गॅजेट जावपाक डिसिजन मेकींग जाता. सो TCP मिनिस्टरान एट फर्स्ट इन्स्टन्स सांगपाक जाय तुवें कितें विचार करून ते डिसिजन घेतलो प्रोविजनली एप्रूव करपाक, ते तो सांगिना. आनी 2.5 लाख सुमार स्क्वेअर मिटर फायनली एप्रूव जाला पेडणे तालुकांत. सगळे रियल इस्टेट डेव्हलपर टू एन एक्सटेंट तेजो इश्ट ते गंगा रेड्डी बीन जे हैदराबादचे तेलंगणाचे, तांकां थंयसर तेंच्या गव्हर्मेंट, हैदराबादच्या तेलंगणाच्या गव्हर्मेंटान तेंच्या स्ट्रक्चरांचेर एक्शन घेतलेले आहा, इनलिगलिटी करता, थंयसर वॉटर बॉडी पिड्ड्यार करता, वॉटर बॉडीचेर बांदला म्हणून तसले लोकांक हो TCP मिनिस्टर फेवर करता. सो तुमचे आता लास्ट इनफ इज इनफ आणि सोसूंक न्यूजो हे आमी आता स्लोगन्स आमच्या कानार अजून मेरेन आसा. बियॉन्ड दॅट ह्या स्लोगनाच्या फाटल्यान आणि कितें क्लियर आणि नॉन नेगोशिएबल डिमांड्स आसा तुमचे? 10 पॉयंट्स ह्या वर्साचे आमचे न्यू इयर रेझोल्युशन कशें आसा. एड टू दॅट फायर फायटींग एज एन वेन हे सरकार नवीन नारकासूर तयार करतले आमकां थंय बाण घेवन वयचेच पडटले. सो बाय एंड लार्ज क्लियर फोकस आहा ऑन दीस 10 listed down objectives, listed down demands I would say.
आनी मागीर फायर फायटींग एज एन वेन सरकार आनी कितें पिल्लू सोडटा तेजेर मागीर आमकां जावचें पडटा न्हू. ओके, सो कशें नेक्स्ट असेंब्ली मेरेन तुमी एक्सपेक्ट करता की हे जातले पॉइंट्स सगळे एक्सेप्ट? जायत जाल्यार व्हेरी गुड. हाऊ डू यू जज द सक्सेस नाव? सक्सेस आतां आमकां सारकें क्वॉन्टिफाय करपाक 10 पॉयंट्स दिल्लेले आहा. त्या 10 पॉयंटांतले आमी कितले अचीव करता टील डिसेंबर 2026 ते आमकां वाट पळोवची पडली ना. तो एज एन वेन जशें घडटा ते सगळ्यांक पळोवपाक एवरी वन इज ओपन टू व्यू दीस नाव. ओके, लँड कन्वर्जना सारको मोठो मुद्दो आणि ह्या मोठ्या मुद्द्यांचेर तुम्ही ऍक्टिव्हिस्ट भंय नासतना ओपन चॅलेंज करता, बट वेन इट कम्स टू कॉमन गोवन पीपल जे सादे लोक आसा ते भितात खंय ना खंय. सो तुम्ही तांकां कितें मेसेज दिवपाक सोदता की कशें तेंच्यांनी एक्ट करचो, कशें तेंच्यांनी एक्शन घेवची, तांकां तुमच्या तर्फे कितें मेसेज आसा? आमच्या तर्फे मेसेज सांगपाचें म्हटल्यार पळय खंयच्या हाऊ शूड दे स्पीक अप? स्पीकअप मागीर पयलीं तुमी भितरल्यांतल्यान कन्विन्स जावपाक जाय की प्रॉब्लम आसा म्हणून. प्रॉब्लम ना म्हणून जर मनस्थिती घेवन फुडें सरले जाल्यार तुका एक्शन घेवपाची गरजूच ना. मागीर स्पीकअपाचो प्रश्नच खंय येता. यू हॅव टू फर्स्ट रियलायज दॅट देर इज समथींग सिरियसली रॉंग वीथ द सिस्टम. आतां बेस्ट एग्जाम्पल दिता टू प्रूव हांव जें सांगता. आमी जेन्ना गाडी चलयता आतां म्हणून इलेक्ट्रीक येयला, आमी पेट्रोलाचेंच उदाहरण घेवया. पेट्रोल गाडयांचेर आमकां फ्यूल इंडिकेटर येता. तो फ्यूल इंडिकेटर आमकां दाखयता की आमी केन्ना रिजर्वान वयता आनी पेट्रोल सोंपोंक येता तेन्ना. सो आमचे डिसिजन मेकींग आनी एक्शन केन्ना वॉरंट जाता, जेन्ना तो कांटो तांबड्या कडेन पावोंक लागता तेन्ना आमी डिसिजन घेतात बाबा पेट्रोल पंप सोद आतां वचोन पेट्रोल घालूंक जाय. तेन्ना आमी उलोवपाक लागता कितें म्हणल्यार पेट्रोल पंप खंय आहा रे बाबा कोण चवकशी करूंक लागता. आतां तो फ्यूल इंडिकेटर काड आनी थंयसर तुमकां न्हू युट्यूबाचो व्हिडिओ प्ले जाता आनी तुमी मजेशीर तो व्हिडिओ पळयत वयता. तुमचें लक्षय ना पेट्रोल सोंपलें काय आसा तें, कितें जातलें? सो सगळ्यान पयलीं आतां आमचे सोशल इंडिकेटर्स जे आसा पळय, आमकां उदक पॉल्युटेड मेळपाक लागलां, हवेन प्रदूशण आसा, आमचे फूड सेक्युरिटीच्या नांवार ऑलमोस्ट 90% येता ते बेळगांवच्यान येता हे इंडिकेटर्स. पूण ह्याच्या जाग्यांचेर आमकां एंटरटेनमेंटाक लागून कितें स्मोक स्क्रीन आहा. अरे पळय तेणी अशें म्हटलें तो अमक्या धर्माचो, तेणी आमचे नॅशनल हिरो कशें म्हटलें, तेणी ताका देव मानपाक रिफ्यूज केलें. अरे देव तुजो न्हू, तुवें तुजी भावना आसूंक जाय न्हू ती. पूण हे एंटरटेनमेंटाच्या नांवार आमकां हे सद्याक आतां युट्यूब चलयलां ह्या सरकारान, सो दॅट आमचे ते फ्यूल इंडिकेटरा वयल्यान लक्ष कुशीक वचोंक जाय. सो जेन्ना आमच्या लोकांचे ते फ्यूल इंडिकेटराचेर लक्ष वयतलें न्हू तेन्ना तुमकां समजतलें की आमचेर सद्याक गरज येयल्लेली आहा पेट्रोल पंप सोदपाचो टायम येयल्लो ना. ते सोडून आमी थंयसर एंटरटेनमेंट व्हिडिओज पळयता. सो जस्ट फोकस ऑन रियल इश्यूज. ऑटोमॅटिकली सिरियसनेस कितें आहा तें कळटलें, ऑटोमॅटिकली लोक उलोवंक लागतले. कॉमन पीपल म्हणटकीर म्हाका आनी एक असे खूप मुद्दे ह्या दिसांनी येता. वेन इट कम्स टू 39 हाच्या खाला NDZ टू सेटलमेंट झोन करपाक इझी जावपाक लागला. बट वेन इट कम्स टू सेटलमेंट झोन जे ऑलरेडी सेटलमेंट झोन आसा तेका नॉन डेव्हलपमेंट झोन अशे खूप केसींनी जावपाक लागला. वेन मिनिस्ट्री बिकम्स लिटल बीट विंडिक्टिव्ह म्हणपाक शकता. सो हाचेर तुमचें कितें म्हणणें आसा? इट इज पॉसिबल सेटलमेंट टू NDZ? एक्चुअली पळोवपाक गेल्यार बेस्ट एग्जाम्पल आमचो भुटानीचो प्रोजेक्ट सांकवाळे आहा, थंय ODP लागता आनी 39 हे ODP कवर जाता. थंय एंटायर सेटलमेंट आहा, वयल्यान सेटलमेंटूच न्हू कमर्शियल आसा. जर पयलींचो RP जो ओरिजिनल जाल्लो पळय तो जर काडून पळय जाल्यार त्या प्रॉपर्टीचो त्या एंटायर लँड सर्वे आहा पळय ताजो खुबसो पोर्शन नॉन डेव्हलपमेंट स्लोप आसलेलो. पूण तेंच्यांनी तो नॉन डेव्हलपमेंट स्लोप रिजनल प्लॅनाच्यान ODP हाडलो तेन्ना तो कमर्शियल जालो. आतां जर एक्चुअली वचून पळयत जाल्यार तरी तो नॉन डेव्हलपमेंट स्लोपूच आसा. सो हांगासर जर तो झोन चेंज करून सेटलमेंटाचो किंवा कमर्शियलाचो NDS करता जाल्यार एक्चुअली तशें जावपाक जाय ते. पूण हांगासर विंडिक्टिव्ह आनी बेनिफिट्स प्रॉफिट्स हितून डिफरन्स आहा. हांकां
टेक्निकल डिसिजन मेकिंग जायना. डिसिजन मेकिंग सद्याक तूं कितलो दितलो रे, तुका परमिशन जाय तूं कितलो दितलो, तेजे वयल्यान डिसिजन मेकिंग चल्ला. ओके. कमिंग टू 39A ह्याच्याबद्दल आम्ही आताच उलयले, सो आम्ही इन डिटेलूच या. 39A कितलो मेरेन आनी कित मेरेन डेंजरस आसा गोंयच्या लोकां खातीर? आमच्या साद्या लोकांक इतली डीप नॉलेज ना ह्याच्याबद्दल, सो तुमचे एक डिटेल इन्फॉर्मेशन तांकां खूप मदत करतली. 39A इज लायक आतां आमच्या गांवांत एक रेग्युलर प्लॅनिंग जाता, तितून कशें आसता, प्रत्येक गांवांना आमचो एक 10% जागो समजा रस्त्यांक वयता गांवांत, एक 30% जागो लोकांक रावपाक, तो सेटलमेंट, रस्ते ट्रान्सपोर्टेशन जोड हे सेटलमेंट जोड. गांवांत कितें वेवसाय करपाक जाय, उद्योग करपाक जाय जाल्यार तेका एक 10%, सो दॅट गांवच्या लोकांक थंयसर कामधंदो मेळोंक जाय. फूड सेक्युरिटीच्या नांवान आनी वॉटर सेक्युरिटीच्या नांवान आनी ड्रेनेजाच्या नांवान, म्हटल्यार पावसाळ्यान उदक येयलें काय त्या लोकांच्या घरांनी शिरपाक जायना म्हणून लो लायिंग पॅडीफिल्ड आसता पळय, ते पावसाच्या दिसांनी थंय स्टॅक जाता, थोडे ग्रावंड वॉटर रिचार्ज जाता, थोडे ड्रेन ऑफ जाता, आनी पावस सोंपलो काय गिमान नाल्यार विंटर सिजनान थंय मागीर कल्टिवेशन चालू करता. बाकीचे बिसायड्स पॅडी आनी खूब कितें करपाक मेळटा. सो दॅट इज हाव वॉटर सेक्युरिटी, फूड सेक्युरिटी एक विलेज प्लॅनिंग जाता. 39A लास्ट स्क्वेअर मिटर ऑफ दॅट लँड सेटलमेंट करूं शकता, पोटेन्शियल आसा. कित्याक डिसिजन मेकिंग सस्टेनेबिलिटीचेर जायना. दिल्ली बसलेल्याक जर म्हाज्या गांवांत जागो घेवन तेजो धंद्याक फायदो जाता, बिल्डींग बांदून प्लॉटिंग करून जर तेका हांगासर विकूंकशें दिसलें न्हू जाल्यार 39A ती फॅसिलिटेट करता तेका. सो रिस्क इज दॅट ईच अँड एवरी विलेज, प्रत्येक गोंयच्या गांवाचो लास्ट स्क्वेअर मिटर ऑफ द लँड सुद्धा सेटलमेंट करून विकू शकता, हांकां जर एड्युकेट बेनिफिट्स प्रॉफिट्स मेळटा. दॅट इज द रिस्क. इतलो व्हडलो रिस्क तुमी एक्सप्लेन केल्लो आसा. तशेंच आमी सेक्शन 17(2) येता, तोय स्क्रॅप करपाचो रिक्वेस्ट आसा, मागणी आसा. त्याच्या बद्दलूय तुमी इन डिटेल सांगचे आनी एक इतली डिटेल सांगची की कितले लँड कन्वर्जन जाल्ले आसा हाच्या अंडर, आनी तुमी केसीसूय आमकां एग्जाम्पल्सूय सांगपाक शकता, सो दॅट पीपल कॅन अंडरस्टँड एक्झॅक्ट. 17(2) प्रेझेंट स्टेटस म्हटल्यार हायकोर्टान तो प्रोविजन रीड डावन केल्लो. रीड डावन म्हटल्यार कितें, तेका तो रुल्स आनी गायडलायन्स बीन ना सद्याक, रुल्स. सो म्हटल्यार न्यू एप्लिकेशनां कोण घालूं शकचलो ना 17(2). 17(2) टील द टायम इट वॉज रेड डावन बाय द ऑनरेबल हाय कोर्ट, आतां सुप्रीम कोर्टान आसा, एक सुमारे 25-26 लाख स्क्वेअर मिटर सुमार जागो सेटलमेंटान घातलेलो ह्या सरकारान आनी TCP डिपार्टमेंटान. बेस्ट एग्जाम्पल आनी कितें जावं शकतालें अशें पीस मिल चेंजीस करपाक जाल्यार पेडणे तालुक्यान चोपडे म्हणून एक गांव आहा. त्या गांवान पयलीं नॉर्मल गांवा सारको एक 25-30% सेटलमेंटान आहलो. 17(2) अंडर यांच्यांनी तो 25-30% काडलो आनी 70-75% सेटलमेंट येता. आनी एप्लिकंट एकूय गोंयकार ना. सो हे एंटायर कॉलनी आनी दोंगरार, कॉलनी दोंगरार हाडपाक सोदता. गांवाची जी जनसंख्या आहा त्या गांवांत हार्डली अबाउट 1,500 लोक कितें काय 2,000 कितें लोक रावताले, आनी हेंच्यांनी जे डेव्हलपमेंटाक एरिया रिलीज केल्ली तेज्या हिशोबान 10 पट लोक थंय वाडटाले. म्हटल्यार गोंयकार थंयसर मायनॉरिटी, बेनिफीट घेवन वचपी भलते, आतां तांकां एप्रुवल करतल्यांक कितें फायदो जाता ते स्वाभावीक. गोंयांत ज्या रेटीन करप्शन चल्लां तितूंतल्यातल्यान समजून येता हे गोंय आनी गोंयकाराक विकपाक लागला, हेंच्या आनी हेंच्या पक्षाक फायदो मेळ्ळ्यार पुरो, इतलोच उद्देश चल्ला. लँड कन्वर्जन म्हटलं की आतां डेव्हलपमेंटूच अशें दुसरो शब्द म्हणपाक शकता आमी, अशेंच म्हणटा डेव्हलपमेंट. सो तुमकां कितें दिसता कोणाक सगळ्यांत चड बेनिफीट जाता ह्या डेव्हलपमेंटाचो? बीजेपी सत्तेन येयल्लेल्या सेंटराक स्टेटीन जितलो पयसो ऑफिशियली ते डिक्लेअर करता PCI कडेन तो पळयत जाल्यार खंयच्याच ती जगातली श्रीमंत पार्टी जाल्लेली. पयसो असोच येयना.
पार्टेक म्हणा किंवा इंडिव्हिज्युअलाक म्हणा, आणि यांच्या हातीन डिसिजन मेकिंग पॉवर आहा, तो डिसिजन मेकिंग पॉवर ते वापरून मॉनिटायज करता. सो सगळ्यान व्हडलो बेनिफीट बीजेपीक आनी तेंचे मिनिस्टर. फुडल्या प्रश्नाचेर वळटा हांव. वेन इट कम्स टू दीस दोन लॉ म्हटले आमी जेच्या बद्दल उदच्यान डिस्कस करता. सो हे सगळे जे प्रोटेस्ट आसा हे सगळ्या आज मेरेन एक खंयचो पर्टिक्युलर प्रोजेक्ट नाकारपा खातीर आसा. ह्यान फुडें हे 2 लॉ स्क्रॅप करपा खातीर तुमचे कितें हातबळ आसतले? तुमी आतां एक मिटूय दवरलो, 10 पॉयंट्स चार्टरूय काडलो, बट ह्यान फुडें तुमचे कितें आनी एक्शन्स आसतले? तुमी कशी प्रिपरेशन्स दवरल्या? ना पळय, तुमी जर मातशे न्हू बॅक वयशात जाल्यार आमी एंटायर प्रोविजन स्क्रॅप करचो म्हणून डिमांड घातलेला. 17(2) म्हणा, 39A म्हणा. टू एन एक्सटेंट TCP मिनिस्टराक सॅक करपाचोय म्हणून आमी प्रोटेस्ट काडलेलो आहा. अनफॉर्च्युनेटली मिडिया आमकां चड कवरेज दिना, पण सिन्स दीस टायम आमचो रिटायर्ड जस्टीस फार्दिन रिवेलो आसलेले म्हणून मिडिया वे कंपेल्ड टू कवर. पण आमचे प्रोटेस्ट हेज्या पयलीं 3-4 वर्सां जालीं चालूच आसा. रिजनल प्लॅन 2021 जेन्ना 2018 विजय सरदेसायन फुल्ली इम्प्लिमेंट केलो तेन्नाय प्रोटेस्ट चालू आसलेलो आमचो. सबसिक्वेंटली 16B हाडलो तेन्नाय प्रोटेस्ट चालू आसलेलो आमचो. 17(2) हाडलो तेन्नाय प्रोटेस्ट चालू आसलेलो. 39A प्रोटेस्ट चालू आहा. सो आमी कन्सिस्टंटली हेंचे जे इल कन्सिव्ड आनी डेंजरस प्रोविजन जे हाडटात पळय, गोंयकारांक बेजिकली जे डॅमेजींग आसा आनी गोंयाक डॅमेजींग आहा, असले जेन्ना जेन्ना डिसिजन घेता तेन्ना तेन्ना आमी तांकां विरुद्ध करपाक रस्त्यार आसतात. तुम्ही TCP मिनिस्टरांचो उल्लेख केलो. लास्ट टायम हांवें आयकलेले जे पयलींचे TCP मिनिस्टर असले कवळेकर सर, सो तेंच्यांनूय डिनाय केल्ले आसा की आमच्या टायमार तितलो लँड कन्वर्जन जो मोठ्या प्रमाणात गोंयान लँड कन्वर्जन जाला तो म्हाज्या टायमार जावना. विजय सरदेसाय गोस विथ सेम. सो तुमचे कितें म्हणणें आसा? कोणाच्या वेळार कशें कितें जाला सगळ्यान चड लँड कन्वर्जन अशें? सगळ्यात जास्त लँड कन्वर्जन नो डाउट प्रेझेंट TCP मिनिस्टराच्याच वेळार जाला. कित्याक तर जेन्ना विजय सरदेसायन 16B प्रोविजन हाडलो तो फायनलिटी जावच्या पयलीं कोर्टांतल्यान स्टे मेळ्ळी. सो टेक्निकली 16B अंडर चड जागो कन्वर्ट जावंक ना, कित्याक तो कोर्टान स्टे जालो. पूण ते दार ओपन करून दिले बाब विजय सरदेसाय 16B केस टू केस बेजिसांचेर झोन चेंज करपाक. रिजनल प्लॅन 2021-2011 येयल्लो, पूण तो फुल्ली ऑपरेशनलायज नासलेलो. कित्याक तर जेन्ना मनोहर पर्रीकर CM जालो तेणी एक एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर हाडली की दोनूय रिजनल प्लॅन 2001 आनी 2021 पॅरलली फंक्शन जातले, आनी ज्या इको 1 आनी इको 2 जे मार्क्ड आसा पळय तेतून हात लावप ना. एड टू दॅट RP 2001 सेटलमेंट आसपाक जाय आनी 2021 सेटलमेंट आसपाक जाय. असल्योच एरियांक डेव्हलपमेंट परमिशन्स मेळटले म्हणून जे प्रोटेक्शन आसलेले पळय ते विजय सरदेसायन काडले. सो रिजनल प्लॅन फुल्ली ऑपरेशनलायज करपाचें काम विजयन केलें. 16B विजयान हाडले आनी एड टू दॅट 2012च्यान न्हू गोंयान फार्म हाऊसीस बांदपाक बंदी हाडलेली, ती विजयान परत स्टार्ट केली. सो हे फूल क्रेडीट जे आसा पळय खुबशे फ्लड गेट्स ओपन करपाचे ते विजयाक वयता. बाबू अगदावकराच्या टायमार तो सांगता तशें आमी टेक्निकली मानू शकता, कित्याक तर बाय द टायम तो TCP मिनिस्टर जालो टील दॅट टायम 16B स्टे येतलो. सो तेणी नवीन कितें प्रकरणां हाडूंक ना, म्हटल्यार प्रोविजन्स अमेंडमेंट तेणी नवीन अशें एज सच कांय करूंक ना. जी विजयान केल्लेली ती तेणी फुडें व्हरली. कायद्यान बदल बायन लाज जे केले ते पयलीं 2018 ते 19 पर्यंत विजयान केले आनी 2022 उपरांत विश्वजीत रावण्यान केले. मेसेज टू MLA म्हणपाक शकता नेक्स्ट पावलाचेर. तुमकां गोंय विधानसभेन 60 सेकंड दिले जाल्यार जे हे लॉस आसा जे लँड कन्वर्जनाक हेल्प करता आनी जे MLAs आसा जे तांकां डिफेंड करता ह्या लॉवाक, तुमी 60 सेकंडान कितें उलोवपाक सोदतले त्या असेंब्लीक? 60 सेकंड इज टू लेस अ टायम. फर्स्ट अँड फॉरमोस्ट 60 सेकंडान काय जावचें ना. हे कन्सिस्टंट एफर्ट्स जाय एका. मे बी 1 वर्स, 1.5 वर्स, 2 वर्स, आयडियली 5 वर्सां म्हणून तर प्रत्येक MLA 5 वर्साचो टेन्युअर दिता.
हे कन्सिस्टंटली त्यांच्या फाटल्यान लागचे पडटले की यू फॉल बॅक इन लायन. तुम्ही जे करतात ते गोंयच्या हिताचे न्हू, गोंयकारांच्या हिताचे न्हू. हे सगळे प्रोविजन्स आसा तितून गोंयकारांचे इवन दो जर तांकां कितें वेलफेअर बेनिफीट मेळटले जाल्यार दे आर लास्ट इन द क्यू. 39A 10 एप्लिकेशनां गोंयकारांची प्रोसेस केली आणि एक दिल्लीवाल्याचे किंवा ते रेड्डी हैदराबाद तेलंगानावाल्याचे केले जाल्यार तूं म्हाका काउंट सांगू नाका, तूं एरिया कितली केली ती सांग. तूं 10 एप्लिकेशनां 300 स्क्वेअर मिटराचे करतलो आनी तेंचे 30,000 स्क्वेअर मिटराचे करतलो जाल्यार तूं म्हाका युनिट ऑफ मेजरमेंटाचेर घोणोवंक वचो नाका. तो एक्झॅक्टली उतरांचेर लोकांक चोकरोंक सोदता. कोण? प्रेझेंट TCP मिनिस्टर आनी फॉर दॅट मॅटर CM सुद्दां. लोकांक ते दुसरे स्मोक स्क्रीन दाखयला पळय तितून लोकांची दिशाभूल जावपाक लागला. क्रिटिकल जे पळोवपाक जाय आमी पॅरामिटर्स तेजेर लक्ष वचोंक जायना म्हणून ही बाकी सगळी नाटकां चल्लेली आहा गोंय. सो बाय एंड लार्ज 60 सेकंड कॅनॉट बी द क्रायटेरिया. 60 मिनटान काय जावचें ना, 60 दिसांनी काय जावचें ना. मिनिमम 1 वर्स तरी जाय आनी 5 वर्सां म्हटल्यार 1 टर्म तरी डेफिनेटली जाय तांकां फुल्ली एक्सपोज करपाक विथ फुल कवरेज बाय मिडिया ऑब्वियसली. तुमच्यातर्फे निमाण्या भागाक पावता, तुमच्यातर्फे गोंयकारां खातीर एक बारीकसो मेसेज तोच आहा, फ्यूल इंडिकेटराचेर लक्ष दवरा नाल्यार काळखान खंय वाटेर मदींच बंद पडटले गाडी घेवन विथ फॅमिली. फ्यूल इंडिकेटराचेर लक्ष दिया, ना की हेंचे जे एंटरटेनमेंट चल्ला पळय तेजेर लक्ष दिवं नाका. फ्यूल इंडिकेटराचेर क्रिटिकल गोष्टी ज्यो गोंयांत घडटा तेजेर लक्ष दिया. कित्याक फुडाराक आमच्या भुरग्यांचें आयुश्य ह्यो क्रिटिकल पॅरामिटर्स डिसायड करतले, गायड करतल्यो. ना की हांवें आयज बसोन तांकां BJPक कसो सपोर्ट केलो, तांकां 10 मतां कशी हाडली तितून तुमची आनी तुमच्या भुरग्यांची पोटां भरचेली ना. मे बी तुमकां ते तुमच्या वांगडा येयले म्हणून एक टायमाचें जेवण खाण मे बी बियर सांजची चिकन दी, पूण तेज्या फुडें स्कोप ना. धन्यवाद. वेळ काढून तुम्ही या इम्पॉर्टंट इश्यूचेर आमच्या बद्दल उलोवप केल्ले आसा. खूप खूप मना काळजासान धन्यवाद सर तुमकां. तशेंच आमच्या मदीं स्वप्नेश शेल्लेकर सर आसले. खूप महत्वाची इम्पॉर्टंट माहिती तुमच्या मुखार ते घेवन आयिल्ले आसा. खूप धन्यवाद. नेक्स्ट एपिसोडान भेट घेवयात. पळयत रावात गोवन नॅरेटिव्ह.